नमस्कार मित्रांनो. मी प्रकाश गलांडे या व्हिडिओमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतोय. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत मराठी माध्यमातून बीएड सीटी करण्यासाठी काय आवश्यकता आहे आणि इंग्लिश माध्यमातून बीएड सीईटी करण्यासाठी काय आवश्यकता आहे. या दोघांचा परस्पर म्हणजे काय फरक आहे. हा, मराठी माध्यमातून बीएड सीटी परीक्षा देणे आणि इंग्लिश माध्यमातून बीएड सीटी परीक्षा देणे याच्यामध्ये काय फरक आहे तो आपण आता समजून घेणार आहोत मित्रांनो आज. ठीक आहे. बीएड सीईटी साठी अभ्यासक्रम आणि मार्केटिंग योजना. आता म्हणजे इथे परीक्षा पेपर पॅटर्न दिलेला आहे. तर केवळ मराठी माध्यमातून ज्यांना करायचं असेल त्यांना फक्त एवढाच पेपर द्यायला लागतो. काय काय? 100 मार्काचा पेपर आहे. मानसिक क्षमता, मेंटल ॲबिलिटी ज्याला म्हणतो आपण. मानसिक क्षमता, प्रश्नांची संख्या आहे 40, एकूण गुण आहेत 40, म्हणजे एका प्रश्नाला 1 मार्क. सामान्य ज्ञान जी के 30 प्रश्न, 30 मार्क्स. आणि शिक्षक अभियोग्यता टीचिंग ऍप्टिट्यूड 30 प्रश्न, 30 मार्क्स. असे 40 अधिक 30 अधिक 30 म्हणजे 100 प्रश्न आहेत आणि 100 मार्क आहेत. म्हणजे प्रत्येक प्रश्नाला 1 मार्क. एवढाच पेपर द्यायचा आहे. ज्यांना कुणाला मराठीतून बीएड करायचं असेल त्या विद्यार्थ्यांसाठी इतकाच पेपर असणार आहे. पण ज्या विद्यार्थ्यांना इंग्लिश माध्यमाच्या शाळेत जाऊन शिकवायचं आहे किंवा इंग्लिश माध्यमातून बीएड सीईटीची परीक्षा द्यायची आहे अशांसाठी हा पेपर तर आहेच, म्हणजे हा अर्थात इंग्लिशमध्ये असणार आहे. हा पेपर तर आहेच, पण त्याच्यासोबत अजून एक पेपर आहे ज्याला म्हणतात ELCT, इंग्लिश लँग्वेज. इंग्लिश लँग्वेजचा हा पेपर आहे मित्रांनो. समजलं तुम्हाला? इंग्रजी माध्यमाचे शिक्षण महाविद्यालयात प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांना ELCT मध्ये हजर राहून पात्रता प्राप्त करावी लागेल. तर या इंग्लिश हा जो पेपर आहे इंग्लिशचा वेगळा ELCTचा, तो 50 मार्कांचा पेपर आहे आणि त्याच्यात काय काय टॉपिक्स आहेत तेही आपण बघतोय. की वाचन आकलन, रिडिंग कॉम्प्रिहेन्शन, 20 प्रश्न, 20 मार्क, प्रत्येक प्रश्नाला 1 मार्क. शब्दसंग्रह फोकस म्हणजे व्होकॅबलरी ज्याला आपण म्हणतो, 5 प्रश्न, 5 मार्क. व्याकरण ग्रामर 8 प्रश्न, 8 मार्क. वाक्य निर्मिती सेंटेन्स फॉर्मेशन 7 प्रश्न, 7 मार्क. ध्वनिशास्त्र फोनेटिक्स, उच्चारशास्त्र ज्याला आपण म्हणतो, 3 प्रश्न, 3 मार्क. पुढे म्हणी व वाक्प्रचार इडियम्स अँड फ्रेजेस 5 प्रश्न, 5 मार्क्स. आणि भाषा अलंकार फिगर्स ऑफ स्पीच 2 प्रश्न, 2 मार्क. अशा प्रकारे 50 मार्कांसाठी हा ELCTचा पेपर असणार आहे मित्रांनो. ELCTचा म्हणजे इंग्लिश लँग्वेजचा पेपर असणार आहे. आणि ह्या पेपरमध्ये 50 मार्कांचे साठी 50 प्रश्न विचारले जाणार आहेत. हा ऍडिशनल पेपर ज्यांना कोणाला इंग्रजी माध्यमातून बीएड करायचं आहे आणि ज्यांना इंग्लिश माध्यमाच्या शाळेत शिकवायचे त्यांना त्यांच्यासाठी हा ELCTचा पेपर कंपल्सरी. ठीक आहे मित्रांनो. तर हा महत्वाचा फरक आज आपण बघितला की ज्यांना मराठी माध्यमातून बीएड करायचे त्यांना फक्त एकच पेपर आहे 100 मार्काचा, जो आपण बघितला कॉमन पेपर सगळ्यांच्यासाठी असतो. मात्र ज्यांना इंग्लिश माध्यमातून करायचे त्यांना तो एक पेपर 100 मार्काचा अधिक ELCTचा 50 मार्काचा, असं 150 मार्काची एकूण परीक्षा द्यायची. परीक्षेमध्ये 4 पर्यायाचं एकाधिक निवड वस्तुनिष्ठ प्रश्नांचा समावेश असेल. या चाचणीसाठी कोणतीही नकारात्मक चिन्हांकन प्रणाली नाही, निगेटिव्ह मार्किंग नाहीये. चाचणी कालावधी 60 मिनिटं. ELCTचा जो पेपर आहे ELCTचा पेपर तो 60 मिनिटासाठी असणार आहे मित्रांनो. 50 मिनिट सीईटीचे माध्यम इंग्रजी, परीक्षेची पद्धत ऑनलाईन. बीएड नंतर इंग्रजी माध्यमाच्या महाविद्यालयांची निवड करणाऱ्या उमेदवारांसाठी ELCT घेण्यात येईल. आलं लक्षात तुम्हाला? बीएड सीईटी विषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क साधू शकता किंवा कॉमन नंबर आमचा आहे 8383818888 या नंबरवर संपर्क साधू शकता. किंवा आमच्या बीएड केअरच्या दादर, घाटकोपर, डोंबिवली अशा 3 शाखा आहेत. फिजिकली जर तुम्हाला पर्सनली भेट द्यायची असेल तर शाखांवर भेट देऊ शकता किंवा फोनवरही तुम्हाला संपूर्ण माहिती मिळू शकेल मित्रांनो. की बीएड सीईटीची तयारी कशी करावी. जर त्याच्यासाठी तुम्हाला नोट्स हव्या असतील स्वतःहून सेल्फ स्टडी करण्यासाठी तर नोट्स आहेत. रेकॉर्डेड लेक्चर हवे असतील तर रेकॉर्डेड लेक्चर्स आहेत. आणि आमच्या स्वतःच्या बाजारामध्ये मराठी माध्यमातल्या नोट्स उपलब्ध आहेत मित्रांनो. ठीक आहे ना? आणि ह्याही नोटसाठी तुम्हाला फोन करता येईल. आणि त्याचप्रमाणे जर का मॉक टेस्ट
किंवा ऑनलाईन टेस्ट सिरीज हवी असतील, मॉक टेस्ट हवी असतील, त्याहीसाठी तुम्ही फोन करू शकता. कुठल्याही प्रकारची शंका असल्यास तुम्ही दिलेल्या नंबरवर फोन करू शकता. धन्यवाद.